ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत भाजपच्या विजयाचा झेंडा फडकत राहिला पाहिजे। पंचायत ते पार्लमेंटपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत विजय अपूर्णच। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं शहांनी रणशिंग फुंकलं। प्रतिमा खराब होईल अशी कामं करू नका। अमित शहांचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना सज्जड दम। जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा। राज्य आणि केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा। शहांच्या सूचना। शरद पवारांनी सुरू केलेल्या दगा फटक्याच्या राजकारणाला जनतेनं 20 फूट खड्ड्यात गाडलं। निवडणुकीतील विजयानंतर भाजपच्या महाधिवेशनातनं अमित शहांचा हल्लाबोल। 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले। दगाफटका करून मुख्यमंत्री झाले। ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेनं त्यांची जागा दाखवली। अमित शहांची जहरी टीका। जखमेतून अमित शहांचे हे उद्गार। तर या ठिकाणी विधानसभेला त्यांना विजय मिळाला, पण आगामी काळात जनता त्यांना जागा दाखवणार। अरविंद सावंत यांचं शहांना उत्तर। येत्या 3 ते 4 महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। विधानसभेप्रमाणे महाविजय मिळवायचा आहे। भाजपच्या महाधिवेशनातनं फडणवीसांनी पालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं। मसाजोग ग्रामस्थ आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार। तर फरार आरोपीला अटक न झाल्यामुळे मसाजोगकर आक्रमक। वाल्मिक कराडला 302चा आरोपी बनवण्याची सुद्धा मागणी। वाल्मिक कराडसह खंडणीतील सर्व आरोपींवर मकोका लावा, अन्यथा फोनच्या टॉवरवरून उडी मारू। धनंजय देशमुखांचा इशारा। तर बीडच्या मसाजोगमध्ये सीआयडीच्या पथकाकडून तपास। सीआयडी पथकानं संतोष देशमुखांच्या कुटुंबाची घेतली भेट। परळीत सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना चिरडणारा टिप्पर चालक ताब्यात। आरोपीला आज कोर्टात हजर केलं जाणार। कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेनं बघितल्यास पालकमंत्री काय असतो हे दाखवेन। पालकमंत्री होण्याआधीच गुलाबराव पाटलांचा विरोधकांना इशारा। मागे जे झालं ते लाडक्या बहिणींना अर्पण, पण आता नियमात न बसणाऱ्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावी, अन्यथा दंडासह वसुली करणार। छगन भुजबळांचा बोगस लाडक्या बहिणींना इशारा। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। लाडकी बहीण योजनेवरून उदय सामंत यांच्याकडून स्पष्टीकरण। अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणाऱ्यांना सरकार 25,000 रुपये बक्षीस देणार। अपघातग्रस्तांची मदत करायला प्रवृत्त करण्यासाठी निर्णय। शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली सुरू। तर MSRDCचा पर्यावरण मंजुरीसाठी प्रस्ताव। लवकरच भूसंपादनाची अधिसूचना काढली जाण्याची सुद्धा शक्यता। कल्याणच्या एका बारमध्ये ग्राहकाकडून गायकेवर दारूच्या बाटलीनं हल्ला। तर बार मालकाचा सुद्धा यामध्ये समावेश। त्यालाही मारहाण। 2 आरोपींना पोलिसांकडून बेड्या। पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रामध्ये धार्मिक स्थळांची बेकायदा बांधकामं। प्रशासनाकडून जमीनदोस्त। वारंवार नोटीस देऊन सुद्धा धरण क्षेत्रामध्ये अतिक्रमण केल्यानं प्रशासनाची ही कारवाई। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भाजीपाल्याचे दर कडाडले। भेंडी, पापडी वाल यासह वांगी आणि गाजर 15 ते 20% महागले।